1 2 3. नमस्कार. मंडणगड तालुका विकास मंडळ F1428 मुंबई संचलित पंढेरी पेवे पंचकृषी हायस्कूल पंढेरी या प्रशालेमध्ये मी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो आहे. आज एक सर्वसामान्य शिक्षकाला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ का आलेली आहे, या संस्थेचे सरचिटणीस माननीय विनोद विष्णू दळवी यांच्या जाचाला कंटाळून, त्याचप्रमाणे त्यांनी चालवलेल्या हुकुमशाहीच्या विरुद्ध मी एक मागासवर्गीय कर्मचारी आहे, माझा जो अनन्वित छळ चाललेला आहे त्या संदर्भामध्ये, त्याचबरोबर त्यांनी जी बोगस शिक्षक भरती केलेली आहे या बाबतीतला सगळा उहापोह करण्यासाठी आज मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणताही न्यायाचा लढा देत असताना तमाम अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. आज मंडणगडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक सर्वसामान्य शिक्षक पत्रकारांसमोर एक पत्रकार परिषद घेतो आहे. ही वेळ माझ्यावरती का आली, मला लढा देण्याची वेळ का आली, तर याची बरीचशी कारणं आहेत. मी ते सविस्तर सांगणार आहे. पण माझ्याकडे 3 पर्याय होते साहेब, की एकतर मी सगळं निमूटपणे सहन करायचं. दुसरा पर्याय माझ्यासमोर असा होता की या सगळ्या जाचाला कंटाळून सुसाईड करायचं, जो मार्ग जवळजवळ 95% लोक अवलंबतात. आणि तिसरा पर्याय माझ्याकडे असा होता की आपण जीवाची पर्वा न करता बिंदास लढायचं मैदानामध्ये. आणि मी शिवरायांचा मावळा आहे, शाहू फुले आंबेडकरी विचारधारेचा अनुयायी आहे, त्यामुळे मी लढण्याचा पर्याय निवडलेला आहे. मी जे सगळं काही म्हणतोय हे सगळं मी अगदी तुम्हाला पुराव्यानिशी या ठिकाणी सिद्ध करणार आहे की कशा पद्धतीने मला या ठिकाणी त्रास देण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी बोगस शिक्षक भरती झालेली आहे, याची नेमकी सुरुवात कुठून झाली हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. मी पहिल्यांदा गोष्ट क्लिअर करतो की मी कोणाच्याही विरोधात नाही आहे, मी फक्त अन्यायाच्या विरोधात आहे. मी संस्थेच्या विरोधात नाही आहे, मी विनोद विष्णू दळवी यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मी पंढेरी पेवे पंचकृषी हायस्कूल या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत असताना आमचे त्यावेळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी प्रशालेमध्ये एक शिक्षकांची मीटिंग घेतली होती. आणि या शिक्षकांच्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की संस्थेचे सरचिटणीस विनोद दळवी यांनी सांगितलेलं आहे की 3% रक्कम जी ठरलेली आहे ती 3% रक्कम सगळ्यांनी लवकरात लवकर जमा करायची आहे. मी त्या मीटिंगमध्ये सरळ विरोध केला. म्हटलं आम्ही सर्वसामान्य शिक्षक आहोत, नोकरीला लागत असताना जे काही सहकार्य करायचं आहे ते आम्ही केलेलं आहे, तर 3% ही टक्केवारी का? आम्हाला टक्केवारी मान्य नाही आहे. मी 3% प्रमाणे जे पैसे होते ते देणार नाही आहे. याचं कारण असं की शाळा माझी आहे, तालुका माझा आहे, या संस्थेचे अध्यक्ष हे पण आमचे कामगार नेते आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडून यथाशक्ती जी काही मदत होईल ना ती आम्ही करायला तयार आहोत. पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही जर का 3% रक्कम दिली नाही तर तुम्हाला संस्थेकडून किंवा विनोद विष्णू दळवी यांच्याकडून तुम्हाला त्रास देण्यात येईल, तुमचे CR जे आहेत ते रंगवण्यात येतील, तुम्हाला बरीच आडखाटी करण्यात येईल. मी म्हटलं ठीक आहे, जे करत असेल ते करा, परंतु म्हटलं मी एक सर्वसामान्य शिक्षक आहे, इमानदार शिक्षक आहे, त्यामुळे माझं काम मी नेटाने करणार आहे. आणि त्याच्यानंतर असंच झालं की मी काम करत असताना मला सतत त्रास दिला गेला. म्हणजे मी केवळ मागासवर्गीय कर्मचारी आहे म्हणून मी जी अचिव्हमेंट केलेली आहे ते आज पत्रकार संघाला देखील माहिती आहे की पेपरमध्ये बऱ्याचशा बातम्या आलेल्या आहेत. अगदी जिल्हा स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक स्तर मी गाजवलेला शिक्षक आहे. गेल्या 12 वर्षामध्ये जर आपण बघितलीत तर माझ्याकडे ही एवढी प्रमाणपत्र आहे. इतकी सगळी अचिव्हमेंट करून मी शिक्षक आहे विज्ञानाचा, परंतु 2 वेळा मराठीच्या निबंध स्पर्धेमध्ये शिक्षकांची स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये देखील मी एकदा 5वा नंबर काढला होता आणि गेल्या वर्षी माझा 1ला नंबर आला होता. पण केवळ मी मागासवर्गीय शिक्षक आहे म्हणून माझी कायम अवहेलना होत राहिलेली आहे. आम्हाला कधीही कौतुक आमचं कधीही करण्यात आलेलं नाही. मला अशाच प्रकारे त्रास देण्यात आला आणि मग मी तो सगळ्यात सहन केला. कारण म्हटलं आपण विज्ञान गणिताचे शिक्षक आहोत, अध्यापन हे आमचं महत्त्वाचं काम आहे. मला माहिती होतं की सगळं आपल्यावरती खोटीनाटे आरोप होणार आहेत, ते होत पण गेले. त्या सगळ्यांचा सामना केला तर देखील एवढं मोठं यश मिळवलं. साहेब सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 2025-26ची जेव्हा सेवा ज्येष्ठता यादी माझ्या समोर आली की मला नेमका त्रास का देण्यात येत आहे, याचं कारण माझ्या तेव्हा लक्षात आलं की 2014मध्ये संस्थेने रीतसर जाहिरात काढलेली होती की
या ठिकाणी BSc BEdच्या 2 जागा त्यांना भरायच्या होत्या विज्ञानाच्या, एक अनुसूचित जाती आणि एक ओपनची. नंतर BSc BEdची गणिताची 1 सीट भरायची होती आणि BA BEdची इंग्रजीच्या 2 जागा होत्या आणि BA BPed इंग्रजीच्या 1 जागा होती. शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 2010 पासून कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती केलेली नाही. परंतु विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषय शिक्षकांची निकड लक्षात घेता शासनाने शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना फक्त या 3 विषय शिक्षकांची भरती करण्यास परवानगी दिली होती आणि त्या अंतर्गत या संस्थेने जाहिरात काढलेली होती आणि त्याचा इंटरव्ह्यू 7/7/2014 इंटरव्ह्यू झालेले होते. आता या मुलाखतीला, या इंटरव्ह्यूला मी होतो, माझ्यासमेत बरेच कॅन्डिडेट होते आणि मी ज्यांच्याविषयी आज बोलणार आहे, ज्यांची बोगस शिक्षक भरती झालेली आहे, ते शिक्षक म्हणजे श्री महेश रमेश गिरी हे देखील या शिक्षक भरतीला या ठिकाणी उपस्थित होते. आता मी अनुसूचित जातीमधून भरला गेलो. आता बघा, BSc BEdच्या 2 सीट, एक माझी सीट भरली गेली राजेश विश्वास इंगळे, दुसरी जी सीट आहे ती म्हणजे ओपनची, त्या आमच्या बिराजदार मॅडम, पवार मॅडम. त्याच्यानंतर BSc BEd A ग्रुपसाठी 1 सीट होती, ती सौरभ गोसागर यांची भरती झाली. त्याच्यानंतर BA BEd इंग्रजीच्या 2 जागा, एक म्हणजे दहीभाते आणि दुसरी म्हणजे तिची वाकचौरे सर आणि BA BPedची इंग्रजीची 1 सीट ती म्हणजे आमचे माने सर. आता 6 सीट त्यावेळेला शासनाच्या नियमाप्रमाणे भरण्यात आला. आम्ही 8/7/2014 पासून संस्थेने ज्या आम्हाला शाळा निवडून दिलेल्या होत्या त्या शाळांमध्ये रिक्षा आम्ही रुजू झालो होतो. माझा शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आम्हाला जी मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये माझं नाव आहे राजेश विश्वास इंगळे. 8/7/2014 माझा रुजूवरचा कालावधी आहे आणि माझा शिक्षण सेवा कालावधी 8/7/2017 पूर्ण झालेला आहे. म्हणजे मला एक प्रश्न पडतो की 2010 नंतर जर शासनाने कोणतीही शिक्षक भरती केलेली नाही आहे, मग आम्हाला 6 जणांना शिक्षक म्हणून भरती केलेलं आहे, तर मग महेश गिरी सरांना 14/6/2014 विनोद विष्णू दळवी यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून कशा पद्धतीने दाखवलं, हा प्रश्न मी नेहमी त्यांना विचारतो. का विचारतोय तर ती जी मी तुम्हाला म्हटलं की सेवा ज्येष्ठता यादी, आता या यादीमध्ये काय झालं आहे की कुठेही आधीच्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये त्यांचं कुठेच नाव नाही आहे आणि 25-26 सेवा ज्येष्ठता यादीमध्ये त्यांचं नाव आहे. मी याच्यावरती आक्षेप घेतला, मी सेवा ज्येष्ठता यादीवरती सही केलेली नव्हती. याचं कारण असं आहे की ते जर शिक्षक नसतील तर मी सही कशी काय करू. माझ्याकडे सेवा ज्येष्ठता यादी पण आहे, 2020-21ची पण आहे आणि माझी पण आहे. मी तेव्हापासून न्याय मागतोय, माझ्याकडे यादी मी पत्रकारांना देतो या ठिकाणी की साहेब की 2014 पासून मी इथे काम करतोय, सेवा ज्येष्ठता यादीमध्ये यांचं नाव नाही आहे, मग महेश गिरींना तुम्ही अगोदर कसं काय दाखवलं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ते कोर्टात गेले होते. आता ते कोर्टात गेलेले नव्हते, 3 कॅन्डिडेट कोर्टामध्ये गेले होते. एक म्हणजे महेश गिरी, दुसरे म्हणजे नरेश पाटवणकर, तिसरे म्हणजे श्वेता गायकवाड. या तिघांना ते कोर्टात गेले नव्हते, यांना कोर्टात पाठवण्यात आलं. तर ते म्हणतात की ते कोर्टात गेले, त्यांना कोर्टाने निकाल पण दिलेला आहे. माझ्याकडे कोर्टाचा निकाल देखील आहे. कोर्टाचा निकाल कधी लागला आहे तर 3 एप्रिल 2024ला आणि महेश गिरी यांचा रिट पिटिशन नंबर आहे 9230. ॲक्च्युली त्यांना 31/10/2018ला शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांचं शिक्षक हे पद नाकारलं होतं. का नाकारलं होतं, त्यांनी देखील असे शेरे मारलेले होते की 2010 नंतर कोणत्या प्रकारची शिक्षक भरती झालेली नाही आहे आणि तुमच्याकडे सगळ्या जागा फुलफिल दिसत आहेत, मग हे शिक्षक आम्ही कसे कधी मला देऊ. आणि मग हे कोर्टात गेले. कोर्टात गेल्याच्या नंतर आज संस्थेचे सरचिटणीस विनोद विष्णू दळवी असे सांगतात की कोर्टाने आदेश दिले की यांना नोकरीमध्ये घ्या. तर हा कोर्टाचा निकाल आहे, हा कुठल्याही तुम्ही वकिलांना दाखवा तज्ज्ञ. या कोर्टाच्या निकालामध्ये मी शेवटचं तुम्हाला वाचून दाखवतो की कोर्टाने कोणत्याही प्रकारचे आदेश दिलेले नाही आहेत. कोर्टाने फक्त संबंधित अधिकारी जे आहेत, शिक्षणाधिकारी असतील, उपसंचालक असतील, या सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत. शेवटचं सेंटेन्स महत्त्वाचं आहे, वी हॅव नॉट एक्सप्रेस्ड एनी ओपिनियन ऑन द पिटिशनर्स प्रपोजल अँड द सेम शॅल बी डिसाइडेड ऑन इट्स ओन मेरिट्स इन अकॉर्डिंग्स विथ लॉ. याचा मराठीमध्ये सरळ सरळ अर्थ असा होतो की आम्ही ज्यांनी याचिका दाखल केली त्यांच्या बाबतीत कोणताही निकाल देत नाही आहोत. आम्ही काय करतोय, कायद्याला अनुसरून जे काही करायचं आहे ते संबंधित जे कोणते अधिकारी आहेत त्यांनी या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. परंतु आज संस्थेचे सरचिटणीस विनोद विष्णू दळवी
हे मात्र व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून असा संदेश देत आहेत की काही लोक उगाच काहीतरी खोटा प्रचार करतायत, आपल्याला कोर्टाने आदेश दिले. हा कोर्टाचा आदेश नाही आहे, कोर्टाने सरळ सरळ निर्देश केलेले आहेत, म्हणजे खोटं बोलतात या ठिकाणी. आता हा झाला त्यांची हे. आता मी जे बोगस शिक्षक भरती म्हणतोय की महेश रमेश गिरी असं ते म्हणतात की 2014 पासून त्या ठिकाणी काम करतायत. तर मी म्हटलं ते काम करत नाही आहेत. मग मला असं समजलं की ते मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे 2018-19 सन 2019-20 या दरम्यानच्या काळामध्ये ते गोठे हायस्कूल, राजा शिवाजी हायस्कूल गोठे, समता शिक्षण संस्था संचलित या हायस्कूलमध्ये ते काम करत होते. मी माहितीचा अधिकार टाकला आणि माहितीच्या अधिकारामध्ये मला मुख्याध्यापकांनी हा रिपोर्ट दिलेला आहे, हे पत्र दिलं आहे. त्याच्यात ते काय म्हणतायत की महेश रमेश गिरी हे राजा शिवाजी विद्यालय गोठे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या विद्यालयामध्ये सन 2018-19 आणि 19-20 या कालामध्ये कार्यरत असल्याबाबत. परत ते खाली असं म्हणतायत की 2018-19 आणि 19-20 या कालामध्ये ते पूर्णवेळ मानधन तत्वावर सहाय्यक शिक्षक म्हणून विज्ञान विषयाचं अध्यापन करत होते. बरं हेच नाही, त्यांनी मला तिथलं मास्टर पण दिलेलं आहे. या मास्टरमध्ये तिथल्या सगळ्या शिक्षकांची नावं आहेत, त्यांचे सह्या आहेत, बघू शकताय. सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर इथे बघा मोहिते जीवन हे तिथले मुख्याध्यापक आहेत. नंतर श्रीमती भुवड भारती, गोगल प्रफुल्ल आणि त्यानंतर नाव आलं श्री गिरी महेश रमेश. नंतर आले श्रीदेवी पंढरी गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी आहेत. अश्विनी हरिश्चंद्र कासारे, जाधव अश्विनी मोहन शिपाई. तर मला सांगा, जर संस्थेचे सरचिटणीस असं म्हणतायत, हे पूर्ण रेकॉर्ड आहे माझ्याकडे, मी सगळं हे पत्रकार देणार आहे, तर प्रत्येकाची त्यांची सही आहे. जर विनोद विष्णू दळवी साहेब असं म्हणतायत की ते 2014 पासून तेच काम करतायत, तर मला सांगा साहेब, शिक्षक ज्या ठिकाणी काम करत असतात तिथल्याच मास्टरवरती त्याला सही करण्याची मुभा असते. मग त्यांची सही राजा शिवाजी विद्यालय गोठे इथल्या हजेरी मास्टरवरती कशी काय? बरं, तिथले हे शिक्षक आहेत असे स्वतः मुख्याध्यापक म्हणतात. ते याच्या पुढचा पुरावा की बोर्ड काय म्हणतं, बोर्डाचा एक नियम आहे की त्या शाळेमध्ये जो शिक्षक काम करत असेल त्याची माहिती बोर्ड अगोदर मागवतो. कशासाठी? विज्ञानाचा शिक्षक असेल तर त्याला इंटरनल म्हणून प्रॅक्टिकल घ्यावं लागतं, त्याला पेपर तपासावे लागतात. तशी माहिती शाळेला अगोदर बोर्डाकडे पुरवावी लागते आणि नंतर मग बोर्ड त्यांना पत्र पाठवून त्यांच्याकडून पेपर तपासून घेतं, त्यांच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतं. आता माझ्याकडे हे बोर्डाचं पत्र आहे, हे बोर्डाचं पत्र हे देखील मला राजा शिवाजी विद्यालय गोठे इथले मुख्याध्यापक यांनी मला माहितीचे अधिकार दिले. इथे काय म्हटलंय की SSC एक्झाम मार्च 2020, आपण इथे सह्या बघितल्या, त्याची पुष्टी या ठिकाणी होते, कारण बोर्ड हे सरकारशी संबंधित आहे. राजा शिवाजी विद्यालय गोठे, तालुका मंडणगड यांना मार्च 2020 मध्ये पत्र पाठवलंय. कोणी? कोकण बोर्डाने. आणि कोकण बोर्ड काय म्हणतंय, इथे वरती म्हटलंय ॲज अ इंटरनल. इंटरनल कोण असतो? तर त्याच शाळेचा तिथला विषय शिक्षक हा तिथला इंटरनल असतो. इथे नाव कोणाचं आहे? 721 गिरी महेश रमेश. खाली त्यांचा मोबाईल नंबर पण दिला आहे. हा नंबर जर तुम्ही आता सुद्धा डायल केला तर त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर त्यांनाच इंटरनल त्या शाळेमध्ये असतो तो, आणि एक्सटर्नल म्हणून या शिक्षकांना दुसऱ्या शाळेत पाठवलं जातं. महेश गिरी हे न्यू इंग्लिश स्कूल महाप्रळ या ठिकाणी एक्सटर्नल म्हणून गेलेले आहेत अशी नोंद या बोर्डाच्या पत्रावरती आहे. बरं, गोठे हायस्कूलला पण एक्सटर्नल येतो, ते कोण आले? याच संस्थेची शाळा असणारी पंढरी हायस्कूल, पंढरी हायस्कूलला असणाऱ्या शिक्षिका आणि सध्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलला असणाऱ्या विद्यमान मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील मॅडम या त्यावेळेला तिथे एक्सटर्नल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. म्हणजे इथल्या असणाऱ्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक संचालकाला महेश गिरी कुठे काम करत होते आणि कुठे काम करत नव्हते हे माहिती आहे. 2016 पासून ते राजीव गांधी इंस्टिट्यूटला काम करत होते. 18-19 तिथून बाहेर पडले, तिकडे गेले. हे पुराव्यानिशी सिद्ध होतं. आता याच्यापुढे अजून त्यांनी पत्र दिले. बरं, त्यांनी ज्या मुलांच्या वह्या तपासलेल्या आहेत, प्रॅक्टिकल एक्झाम म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी वही तपासली जाते, वहीवरती त्यांची सही आहे. हे प्रमाणपत्र आहे मुलांचं. माझ्याकडे एकूण 4 प्रमाणपत्र आहेत, वह्या पण आहेत. इथं दिलेलं आहे सगळं. ही गिरी सरांची सही आहे. इकडे या पाटील मॅडम आहेत, त्यांनी लिहिले गिरी पाटील बाह्य परीक्षा 24 फेब्रुवारी 2020ला ही सही आपल्याला दिसते. आणि हा सगळा रेकॉर्ड हा बोर्डाकडे जातो, कोकण बोर्डाकडे. असे 4 माझ्याकडे आहेत. आता या ठिकाणी बघा, पंढेरी हायस्कूलला पण पत्र दिलेलं आहे. कोणी? पंढेरी हायस्कूलने पत्र दिले बघा. प्रति माननीय मुख्याध्यापक राजा शिवाजी विद्यालय गोठे,
काय म्हटलेलं आहे की बहिस्थ परीक्षकांना कार्यमुक्त केले व्हावे. म्हणजे मी मगाशी म्हणालो की पाटील मॅडम ह्या एक्सटर्नल होत्या, त्याची पुष्टी या ठिकाणी होते की रितसर त्यावेळेचे मुख्याध्यापक मला वाटतं वाघमारे सर असावेत, त्यांनी पाटील मॅडमना रिव्ह्यू केलेलं आहे. त्याचं हे पत्र आहे, याच्यामध्ये त्यांनी 26 तारखेचं नमूद केलेलं आहे. पुढे न्यू इंग्लिश स्कूल महाप्रळ महेश गिरी सर हे गोठे हायस्कूलचे शिक्षक असल्यामुळे ते महाप्रळमध्ये गेलेले आहेत आणि तिथल्या विद्यालयाने त्यांना कार्यमुक्त करावं असं पत्र देखील दिलेलं आहे. हे तिथल्या न्यू इंग्लिश स्कूल महाप्रळचं पत्र आहे. राजा शिवाजी विद्यालय गोठे यांनी पाटील मॅडमना कार्यमुक्त केलेलं आहे, याचं पत्र आहे. त्याच्यानंतर गिरी सर यांना देखील कार्यमुक्त केलं, याचं पत्र आहे. बरं, एवढंच नाही तर मी अजून थोडंसं संशोधन केलं, RTI टाकला. न्यू इंग्लिश स्कूल महाप्रमध्ये मी पत्रव्यवहार केला. त्यांना RTIद्वारे माहिती मागितली की तुमच्याकडे मार्च 2020मध्ये प्रॅक्टिकल एक्झामसाठी जे कोणी आले होते त्यांच्याबाबतची माहिती किंवा पत्रव्यवहार तुम्ही केला असेल त्याची माहिती मला देण्यात यावी. त्यांनी मला माहिती दिलेली आहे, त्यांचा सही शिक्का खाली आहे. त्यांनी सरळ सरळ इथे म्हटलेलं आहे की या ठिकाणी श्री गिरी महेश रमेश हे 27/2/2020 व 28/2/2020 या 2 दिवशी न्यू इंग्लिश स्कूल महाप्रळ या ठिकाणी बाह्य परीक्षक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक पत्र दिलं आहे. त्या पत्रामध्ये ते म्हणत आहेत की आम्ही महेश रमेश गिरी यांना कार्यमुक्त केलं आहे. कधी केलेलं आहे तर 28/2/26-27 त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे. ते माहितीच्या अधिकारात मला मिळालेलं पत्र आहे. याच्यामध्ये त्यांचे सही शिक्का सगळं आहे. हा झाला पहिला विषय. म्हणजे महेश गिरी सर पहिल्यापासून कुठे कार्यरत दाखवले तर ते कार्यरत दाखवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या ठिकाणी काम करतात असं म्हटलेलं आहे. परंतु आता पहिला पुरावा मी तुम्हाला दाखवला 18, 19, 19, 20मध्ये ते इथे काम करत आहेत. तर दुसरा फार मोठा पुरावा माझ्याकडे आहे की महेश गिरी सर हे 20-21 आणि 21-22 या दरम्यान याच संस्थेचं अंशतः अनुदानित किंवा प्रायव्हेट असणारं जे हायस्कूल आहे राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. आता या संबंधात मी बरेच दिवस पत्रव्यवहार करतोय, माहितीच्या अधिकारात माहिती मागवतोय, परंतु मला कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आहे. उलट आम्हाला पत्रव्यवहार केला जातो की अशी कोणतीही माहिती परस्पर माहिती देता येत नाही म्हणून. त्या संदर्भात मी अपिलात पण गेलेलो आहे. की सगळ्यात पहिला मोठा पुरावा जो आहे की आपण बघताय, मी हा फोटो मुद्दाम दाखवतोय, पण याच्या पाठीमागचा जो बॅनर आहे तो बॅनर जो आहे तो तिथल्या शाळेमधला आहे, मी स्वतः बनवलेला नाही आहे. इथे आपण जर बघितलं हे मांढरे साहेब आहेत, ते सध्याचे तत्कालीन मुख्याध्यापक शेडगे सर आहेत, हे प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक महाजन सर आहेत. आणि याच्या पाठीमागचा जो बॅनर आहे त्या बॅनरवरती नेमका मजकूर काय आहे ना मी तुम्हाला दाखवतो. हा बघ, हाच तो बोर्ड आहे. या बोर्डामध्ये सरळ सरळ असं म्हटलेलं आहे की मिस्टर गिरी MR BSc B.Ed हेड मास्टर सेकंडरी आणि त्यांचा मोबाईल नंबर दिला आहे. वरती दिलं राजीव गांधीचं सगळं दिलेलं आहे, राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल. आता मला सांगा, राजीव गांधीचे मुख्याध्यापक जर गिरी सर आहेत तर मुख्याध्यापक हे पद पूर्ण वेळाचं असतं. अर्धवेळ हे पद कोणालाही देता येत नाही, किंबहुना कामगिरीवर मुख्याध्यापक म्हणून काढता येत नाही. तर तसा अधिकार कोणालाही नाही आहे, शिक्षणाधिकाऱ्याला पण नाही आहे किंवा संस्थेची शिकणे त्यांना पण नाही आहे. मग हे इथे मुख्याध्यापक कसे? हा माझा फार मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर मला त्यांनी दिलेलं आहे. मी ज्या वेळेला 26 जानेवारीला विषय मांडला त्या विषयामध्ये असं बोललं की साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की माझी सेवा ज्येष्ठता मला बहाल करा, माझं भविष्यामध्ये नुकसान होऊ शकतं. त्यावेळेला त्यांनी आम्हाला ट्रोल केले, ते इथेच काम करत होते, असं आहे तसं आहे. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा आमची भेट झाली, भेट कुठे झाली, त्यांनी मला एप्रिलमध्ये घरी बोलवलं 2025च्या सेवाच्या यादीवरती घरी बोलवलं. मी म्हटलं जर यांचं कार्यालय इथे आहे तर हे घरी कशासाठी बोलवतात? ठीक आहे, मी गेलो. म्हटलं आपले सरचिटणीस आहेत, त्यांचं आदर करायला पाहिजे. मी त्याप्रमाणे घरी गेलो. रात्रीची वेळ होती. घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आधीपासूनच दागाव हायस्कूलचे मुख्याध्यापक खाडे सर तिथे होते, त्यांच्या समेत पिंगळा सर होते. मी तिथे पोहोचलो. त्यानंतर आमच्या शाळेचे क्लर्क पालकर भाऊसाहेब हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. आणि मग ते सगळे बाहेर गेले, पण बोलायला लागलो. तर ते म्हटले बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुझ्या आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू. म्हटलं साहेब मी माझा अधिकार मागतोय, माझा हक्क मागतोय की मी पहिल्यापासून इथे काम करतोय, आम्ही 6 जण लिगली भरले गेलेले आहोत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे बोललो की मला माझी सेवा ज्येष्ठता द्या. तुम्ही काय करा, एक दिवस गिरी सरांना लेट दाखवा, मला काहीही प्रॉब्लेम नाही. फक्त माझं नुकसान होऊ शकतं, मी मागासवर्गीय कर्मचारी आहे, उद्या मी जर एक्सेस झालो तर मला बाहेर जावं लागेल. तर त्यावरती ते म्हणाले की बोगस शिक्षक भरती झाली, हो ठीक आहे झाली, पण तू कसा सिद्ध करशील?
तुझ्याकडे काय पुरावे आहेत? तुझ्यावर आम्ही शिस्तभंगाची कारवाई करू, तुला नोकरीवरनं काढून टाकतो, तुझी इन्क्रीमेंट थांबवतो. मी म्हटलं साहेब तुम्ही काहीही केलं तरी देखील मी काय माझा रेटा सोडणार नाही आहे बोललो, कारण जो माझा मूळ अधिकार आहे, जो माझा हक्क आहे तो मी काही करून मिळवणारच. कारण आज मी आदर्श घेतो आपल्या संस्थेचे अध्यक्ष मान्य भाईसाहेब जगताप यांचा, कारण ते आज कामगारांसाठी लढतायत. परंतु माझं असं ठाम मत आहे की आतमध्ये हे जे सगळं चाललेलं आहे, विष्णुदेवी जे काही घडवून आणत आहेत, याच्या संदर्भामध्ये कोणत्याही संचालकांना विश्वासात घेतलं जात नाही आहे किंवा कोणत्या संचालकांना देखील माहिती नाही आहे आणि अक्षरशः अध्यक्षांना देखील त्या ठिकाणी अंधारात ठेवलं गेलेलं आहे. तर मला असं वाटतं जर संस्थेचं कार्यालय इथे आहे, मग शिक्षकांना घरी कशासाठी बोलवलं जातं? कोणत्या प्रकारची सेटलमेंट करण्यासाठी की अजून काही? आणि तेव्हापासून मला प्रचंड प्रमाणामध्ये त्रास दिला गेला. मी त्यांना म्हटलं की साहेब मला काय अपेक्षित होतं की मला फक्त एवढंच त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की ठीक आहे आमच्याकडून चुकून झालं, आम्ही ती चूक मान्य करतो, आम्ही तुम्हाला कधी त्रास देणार नाही. उद्या जर तुम्ही एक्सेस झालात तर आम्ही त्या संबंधित शिक्षकाला बाहेर पाठवू, कारण तो अधिकार सर्वस्वी संस्थेचा असतो, तुम्हाला आम्ही अजिबात बाहेर पाठवणार नाही. परंतु तसं न बोलता सरचिटणीसांनी मला सरळ धमकी दिली की मी सरचिटणीस आम्ही काही करू शकतो, तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. पण मी म्हटलं ठीक आहे साहेब, मी माझ्या पद्धतीने काम करतो आहे, तुम्ही माझ्यावरती अन्याय करू नका अशी विनंती करून मी त्या ठिकाणी बाहेर पडलो. म्हणजे या ठिकाणी एक मुद्दा मला अधोरेखित करायचा वाटतो की शिक्षकांना म्हणजे त्या दिवशी जर का एका शाळेचे मुख्याध्यापक तिथे काही कामकाज घेऊन तिथे घरी जात असतील तर याचा अर्थ हे इथलं असलेलं कार्यालय कशासाठी आहे? म्हणजे अशाच प्रकारे काही गोष्टी ज्या आहेत त्या जर घडत असतील तर हे मंडणगडच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. त्याच्यानंतर अजून एक पुरा मी या ठिकाणी दाखवतो की मंडणगड तालुका विकास मंडळाचं एक पेज आहे फेसबुकला, की त्यांनी एक व्हिजन मिशन नावाचा उपक्रम केलेला होता 2021मध्ये, 19 फेब्रुवारी 2021मध्ये. ती शिवजयंतीनिमित्त त्यांनी काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्याचं बक्षीस वितरण झालं. आपण जर बघायला गेलो तर सोशल मीडियावरच्या ज्या पोस्ट आहेत त्या पण व्हॅलिड असतात आणि ह्या ज्या पोस्ट केल्यात त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केलेल्या नाही, माझ्या पोस्ट नाही आहे, संबंधित संस्थेचे पदाधिकारी त्यांच्यात पोस्ट आहे. इथे काय म्हटले त्यांनी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री गिरी सर, बघा 2021चा संदर्भ सांगतो मी, 19 फेब्रुवारी 2021. आता जर गिरी सर हायस्कूलमध्ये आहे तर मग इथे इथल्या पोस्टमध्ये त्यांना मुख्याध्यापक का म्हणून संबोधलेलं आहे, हे एक आहे. त्याच्यानंतर एक जबाबदार व्यक्ती या जे स्वतः संस्थेमध्ये काम करत आहेत, जे स्वतः संस्थेचे चिटणीस आहे, जे स्वतः राजीव गांधी इंग्लिश मीडियम शालेय समितीचे चेअरमन आहेत, संतोष मांढरेजी, यांच्या जर आपण पोस्ट बघितल्या तर त्यांच्या पोस्टवरती देखील आपल्याला भक्कम पुरावा सापडतो. माझ्याकडे हा जो असणारा पुरावा आहे तो आहे 23 नोव्हेंबर 2021चा. त्याच्यामध्ये त्यांचा फोटो आहे, या शिट्टे मॅडम आहेत, इकडे हे मांढरे साहेब आहेत, इकडे हे गिरी सर आहेत. त्यांनी काय म्हटलंय की राजीव गांधी इंग्लिश मिडियम स्कूल या शालेय समितीच्या सदस्यपदी सौ सुरक्षा सुभाष शेट्टे मॅडम यांची निवड झाल्याबद्दल कोण अभिनंदन करत आहे, तर संस्थेचे सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोष मांढरे सर यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक श्री गिरी सर, पुन्हा एकदा संदर्भ आला बघा. मग हे सारखे यांना मुख्याध्यापक का म्हणतात? कामगिरी मुख्याध्यापक चालतो का? मग ही एवढी चुकीची गोष्ट असून म्हणजे पुरावा त्यांना पाहिजे होता. मी म्हणत तुम्हाला पुरावा पाहिजेत ना, पुरावा तुमच्या इथेच उपलब्ध आहे, पण ते म्हणतात तुम्ही आमचं काय करू शकत ना, आम्हाला ऑर्डर दिली सगळं दिली. म्हणजे हे सगळं इथे पुरावा दिसतोय, हे मी सांगत नाही आहे, ही दुसऱ्या व्यक्तीची पोस्ट नाही आहे, संबंधित संस्थेच्या व्यक्तीचीच पोस्ट आहे. हे एक झालं. त्यानंतर 17 जून 2022 पुन्हा एकदा मांढरे साहेबांची पोस्ट आहे. मांढरे साहेब हे सामाजिक कार्यामध्ये फार अग्रेसर आहेत. त्याच्यामध्ये नेहमी जे कोणतं काम होतं शाळांमध्ये त्याची दखल नेहमी घेत असतात आणि सोशल मीडियावरती टाकून संस्थेचा गौरव कसा होईल, संस्थेचं नाव कसं होईल यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी 17 जून 2022ला पण पुन्हा पोस्ट केलेली आहे की निकाल जो आहे 2022चा इंग्लिश मिडियमचा तो 100% लागला आहे. आणि पुन्हा एकदा बघा सर्व पदाधिकारी सदस्य तसेच स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोषजी मांढरे साहेब ते उपस्थित होते आणि मुख्याध्यापक श्री गिरी सर. पुन्हा एकदा 2022चा आहे ही पोस्ट. 2021च्या पोस्टमध्ये पण त्यांना मुख्याध्यापक संबोधलेला आहे, 2022च्या पोस्टमध्ये पण त्यांना मुख्याध्यापक संबोधलेला आहे. मग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगडमध्ये शिक्षक म्हणून कसे काय? याच्या पाठीमागचा इतिहास मी सांगतो तुम्हाला की राजीव गांधी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सगळ्यात अगोदर शिक्षक म्हणून काम करणारा मीच आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये पण काम करणारे आम्ही, सकाळ सत्र दुपार सत्रामध्ये पण आम्ही काम केलेलं आहे. जवळजवळ 2014, 15, 16, 17 आणि 18 पहिली 4 वर्ष मी या ठिकाणीच काम केलं आहे.
आणि 26 जून 2018 रोजी माझी बदली ही लाटवण या ठिकाणी झाली होती. बरं, जी पदं भरली गेली होती आमची, त्या पदांसाठी त्यांनी काय म्हटलं होतं की आम्हाला सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पाहिजे. आता आम्ही जर कॅपेबल होतं म्हणून आमची भरती झाली. मी टोटल इंग्रजीमध्ये तास घेतला, लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले आणि म्हणून आमची सेमी इंग्रजी वर्गासाठी या ठिकाणी निवड झाली. परंतु आज मी मराठी मीडियमवरती काम करतो आहे. मी मध्यंतरी बोलून पण दाखवलं की हा माझ्यावरती अन्याय झाला. मी सेमी इंग्रजीचे शिक्षक, मला सेमी इंग्रजीचा वर्ग द्या, बदलीला माझा विरोध नाही बोललो. तर त्यांनी पालक सभेमध्ये सांगितलं की आम्ही तुम्हाला असा एक चांगला शिक्षक दिला आहे की जो इथे चांगलं काहीतरी घडवू शकतो. तिथे त्यांनी माझं कौतुक केलं. ठीक आहे, चला तुम्ही माझ्या जबाबदारी दिलीत ना, तर मी इथे चांगलं काम करून दाखवतो. त्याच्यानंतर अजून काही पोस्ट आहेत बघा. मांढरे साहेबांची पोस्ट आहे 16 ऑगस्ट 2022ची. यामध्ये त्यांनी स्वतः ध्वजारोहण केलेलं आहे आंबेडकर हायस्कूलमध्ये. इथे देखील ते म्हणतात राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापक श्री महेश गिरी सर. त्यांचे सगळे फोटो आहेत. त्याच्यानंतर अजून एक उपक्रम त्यांनी केला होता. प्रत्येक उपक्रमाची ते सोशल मीडियावरती सगळी माहिती टाकत असतात. 18 ऑगस्ट 2022ला गोपाळकाला होता. गोपाळकालानिमित्त या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं होतं आणि त्याची पण पोस्ट इथे दिसते आपल्याला. इथे म्हटले त्यांनी संस्थेचे सदस्य व स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोष मांढरे सर आणि इथे खाली म्हटलं आहे मुख्याध्यापक श्री गिरी सर. 21 आणि 22मध्ये अशा भरपूर पोस्ट आहेत. आणि आत्ताचा हा पुरावा आहे की 2022 नंतर ॲक्च्युली महेश गिरी सर हे आंबेडकर हायस्कूलला 2023 पासून काम करत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये ते कुठे होते याचे मी पुरावे तुम्हाला दिलेले आहेत. आणि सद्यस्थितीमध्ये इथे सरळ म्हटलं आहे मुख्याध्यापक श्री महाजन सर तसेच मुख्याध्यापक श्री शेडगे सर. ही पोस्ट आहे 16 जुलै 2023. सद्यस्थितीला शेडगे सर तिथे मुख्याध्यापक आहेत. म्हणजे या ज्या पोस्ट आहेत त्या माझ्या नाहीत, त्रयस्थ व्यक्तीच्या नाहीत. संस्थेचे जबाबदार जे चिटणीस आहेत संतोषजी मांढरे साहेब यांच्या ह्या पोस्ट आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं मी जे बोलतोय ते मी तुम्हाला पुराव्यासकट दाखवलेलं आहे. आणि यानंतर विनोद दळवी साहेबांनी जूनमध्ये 22 जूनला एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की मंडणगडमध्ये येणाऱ्या माहितीनुसार काही शिक्षक असा प्रचार करतात की बोगस शिक्षक भरती झाली. तर बोगस शिक्षक भरती तुम्ही लोकांना सांगा. काय सांगा म्हणतात ते की 2010 पासून काही लोक बिनपगारी काम करत होते आणि मग त्यांना न्याय देण्यासाठी उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन शिक्षण संचालक, उपशिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी रत्नागिरी व संस्थेला त्यांना सेवेत हजर करून घेण्याचा आदेश दिला. कोणी दिला आदेश? कोर्टाने. मी तुम्हाला आताच कोर्टाची प्रत दाखवली. कोर्टाने असा कोणताही आदेश दिलेला नाही आहे. कोर्टाने अशी कोणतीच तारीख त्यामध्ये नमूद केली नाही की महेश गिरी सरांना तुम्ही 14 जून 2014 रोजीच घ्या. मी त्यांना एवढंच बोललो, साहेब मला काहीही बोलायचं नव्हतं. फक्त माझी एक विनंती एवढीच होती की तुम्ही त्यांना एक दिवस लेट दाखवा. म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची असं मी शांत बसेल. मी याच्यावरती काही बॉल करणार नाही. परंतु मला जो त्रास देण्यात आला ना तो फार भयंकर होता. त्याच्यानंतर सेवा ज्येष्ठता ही कशी ठरते? शासनाचा साहेब GR आहे. 28 जानेवारी 2025चा GR आहे. हे मी बोलत नाही, GR बोलतोय की जर का समजा एखाद्या कार्यालयामध्ये एखाद्या हायस्कूलमध्ये सगळे शिक्षक कार्यरत असतील आणि एखादी व्यक्ती जर का न्यायालयामध्ये गेली असेल तर या 28 जानेवारी 2025च्या GR नुसार GR असा सांगतो की प्रत्येक ज्या दिवसापासून तुम्ही दाखवलं त्या शिक्षकाला त्याचं नाव त्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये असायला पाहिजे आणि पुढच्या रकान्यामध्ये तुम्ही लिहायला पाहिजे की प्रकरण न्याय प्रविष्ट. मग मला सांगा 2025-26ला महेश गिरी सरांचं नाव दिसतंय यादीमध्ये, पण त्याच्या आधीच्या यादीमध्ये त्यांचं नाव का नाही? 2021ची सेवा ज्येष्ठता यादी माझ्याकडे 2021ची तुम्ही सगळेजण चेक करा, त्याच्यामध्ये नाव आहे का बघा त्यांचं. मग ते नाव त्यांनी का नाही ओढलं? याचा अर्थ सरळ आहे. मी जो ठामपणे आरोप करतोय की त्यांनी केलेली शिक्षक भरती ही बोगस शिक्षक भरती आहे हे या सगळ्या पुराव्यांनुसार सिद्ध होतं. बरं, जो मला त्रास देण्यात आला त्या बाबतीमध्ये मी थोडंसं बोलतो की मी शाळेत हजर झालो. मला एप्रिल महिन्यामध्ये गैरवर्तनाबद्दल नोटीस दिली. बरं, पहिलाच मुद्दा काय होता की वारंवार सूचना देऊन तुम्ही मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहत नाही. मी म्हटलं मुख्यालयाच्या ठिकाणी कोणच राहत नाही. तर मला अंदाज होता मला त्रास देण्यात येणार आहे. मी कायम विनंती करत आलो आहे. मी संस्थेचा आदर करतो आहे, मी संस्थेच्या अध्यक्षांचा आदर करतो, मी बाकीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा देखील आदर करतो. मी वारंवार विनोद दळवी साहेबांकडे 26 जानेवारीला पण मी आणि माझे सहकारी सौरभ घोसाळकर आम्ही जाऊन अक्षरशः पाया पडलो. भाई असं करू नका, आमचं नुकसान करू नका, अजूनही वेळ आपल्या हातामध्ये आहे, तुम्ही काहीतरी तोडगा काढा याच्यावरती.
ते म्हटले तोडगा बिडगा काय होणार नाही, काय असेल ते बघू आता, कोर्टाने आम्हाला निकाल दिला. म्हणजे विनोद दळवींच्या अहंकारी वृत्तीमुळे आज मला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आहे. म्हणजे उद्या जाऊन मी आत्महत्या करण्यापेक्षा मी लढण्याचा मार्ग का निवडला? मी आज पत्रकार परिषद घेतोय, पण मला उद्यापासून काय त्रास होईल, माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून म्हणा, त्यांच्याकडून म्हणा, मला खूप प्रचंड प्रमाणात त्रास होणार आहे. पण मी ठरवले लढायचं नाहीतर मरायचं. त्यामुळे मी आज लढण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि मी त्याप्रमाणे लढतोय. कारण माझ्याकडे तेवढी अचिव्हमेंट आहे ना, माझं तेवढं काम आहे. मला पत्र दिलं गेलं, त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही सामाजिक संघटनांना उकसवता, त्यांना आंदोलन करायला लावता. मी म्हटलं मला पुरावा द्या. तुम्ही जे आरोप लावलेत ना, मी काय एवढं मोठे व्यक्तिमत्व नाही आहे. तुम्हाला पत्रकार लोकांना माहिती आहे, मी साधा शिक्षक आहे, एक सर्वसाधारण माणूस आहे. मी कोणाला उकसवणे कशासाठी उकसवू? संस्था माझी आहे, बाबासाहेबांच्या मूळ भूमीमधली संस्था आहे, बाबासाहेबांच्या नावाची शाळा आहे. मला त्याचा अभिमान आहे ना. मला भाई जगतापांचा अभिमान आहे, त्याच कामगारांसाठी लढत आहेत, चांगलं काम करतायत. मग संस्थेचे सरचिटणीस जर असं करत असतील तर कुठेतरी खटकणार आहे ना. म्हणजे मी केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जर माझ्या तुम्ही अनुन्वित अत्याचार चालवलेला असेल तर त्याला कुठेतरी वाचा कुठली पाहिजे. आज आम्ही 3 शिक्षकांनी सेवाज्येष्ठता यादीवर सही केलेली नाही आहे. त्यामधला मी पहिला आहे, त्याच्यानंतर माझे सहकारी सौरभ घोसाळकर आहेत आणि अजून एक माझे शिक्षक आहेत, त्यांच्यावर देखील अन्याय होतोय. ते कधी ना कधी बोलतील अशी मी अपेक्षा करतो. की प्रमोद जाधव जे माझे गुरु आहेत त्यांच्या बाबतीत देखील असा प्रश्न घडलेला आहे. साहेब, माझे बाकीचे सहकारी जे आहेत ना, म्हणजे मी एकटाच नाही आहे, आम्ही 6 जण आहोत. त्यापैकी मी आणि सौरभ घोसाळकर आम्ही 2 जण किमान विरोध करतोय, भांडतोय, त्यांना न्याय मागतोय, विनंती करतोय. आजपर्यंत मी फक्त एकटाच लढतो. मी काय म्हटलं, मला विषय बाहेर न्यायचा नाही आहे, आपण आतल्या बसून खाली भेटूया. मी आजपर्यंत स्वतः एकट्याने अर्ज केले, कारण मला शाळेविषयी कडव आहे, मला शाळेचा अभिमान आहे. मला फक्त अपेक्षित एवढंच होतं की आज ना उद्या मला बोलवतील आणि सांगतील की बाबा ठीक आहे, आमच्याकडून चुकून झालं, याच्यापुढे असं तुला आम्ही बाहेर काढणार नाही आहोत. साहेब म्हटल्याप्रमाणे मी सेवाज्येष्ठता यादीनुसार मला एक्सेस करण्यात आलं. या एप्रिलमध्ये मला 7 एप्रिलला मला पत्र देण्यात आलं की तुम्ही एक्सेस झालेले आहात पटसंख्याअभावी आणि मला बाहेर जावं लागणार होतं. मी फुल टेन्शनमध्ये आलो. मग आम्हाला एक क्रायटेरिया असतो शिक्षकांना की तुम्ही जर एक्सेस झालात तर तुम्ही आक्षेप घ्यायचा असतो. मी माझा आक्षेप लिहून शिक्षणाधिकाऱ्यांचं पत्र होतं की तुमचा आक्षेप मुख्याध्यापकांच्या द्वारे आमच्यापर्यंत आला पाहिजे, परस्पर द्यायचा नाही, मेल पण करायचा नाही. मला माहिती होतं की माझ्या मुख्याध्यापकांवरती 100% दबाव येणार आहे, माझा आक्षेप कदाचित पोहोचला जाणार नाही आहे. मी माझा आक्षेप लिहून दिला आणि मी म्हटल्याप्रमाणे तसंच झालं की माझा आक्षेप पोहोचवला गेला नाही. अक्षरशः मी फार उद्विग्न झालो. तरी पण मी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला सांगितलं, केबिनला पण घेतल्याच्यानंतर तुमचा आक्षेप आलेला नाही, तुमच्या संस्थेची माणसं नाही आहेत, तुमचा मुख्याध्यापक पण नाही आहे, त्यामुळे मला निर्णय घेता येणार नाही, तुम्हाला एक्सेस व्हावं लागेल. मग मला सांगा, मी जर पहिल्यापासून इथे काम करतोय तर मग मी बाहेर का जायचं? माझ्याकडे पर्याय नव्हता. मी तो पण मार्ग स्वीकारला, ठीक आहे म्हटलं आपण बाहेर जाऊ, हरकत नाही. परंतु माननीय मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांनी एक प्रस्ताव मांडला की खेडेगावातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी पटसंख्येची जी अट आहे ती शिथिल करा, आणि ती अट शिथिल झाल्यामुळे मी वाचलो. संबंधित मुख्याध्यापकांविषयी मी तक्रार संस्थेकडे केलेली आहे, पण त्याची दखल कुठेही करण्यात आलेली नाही. मला माहिती आहे की बाबा माझा आक्षेप न पोचवला गेल्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते शिक्षण विभागाला कळलं असतं, कारण माझ्याकडे तेव्हा हे पुरावे होते. अगोदर माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. मी अक्षरशः गेले 1.5 वर्ष खूप तडपडतोय, कारण ते सतत म्हणतात तुझ्याकडे काय पुरावा आहे, तुझ्याकडे काय पुरावा आहे, तू काय करणार आहेस. म्हटलं माझ्याकडे काहीच पुरावा नाही. तोंडी तरी माणूस काही भांडू शकत नाही आहे, न्याय मिळू शकत नाही आहे. मला पत्र दिलं, मी त्याच्यावर त्यांना उत्तर पण दिलं. ते झाल्याच्यानंतर लगेच शाळा सुरू झाल्याच्यानंतर 16 तारखेला मला तुमची चौकशी समिती लावलेली आहे, तुम्ही हजर राहा प्रतिनिधीसह, असं पत्र पडलं माझ्या हातामध्ये. ते पत्र बघितलं मी आतून हल्लो. अरे बापरे, याच्यापूर्वी तुम्ही गेल्या वर्षी पोषणाच्या बद्दल आमचे अरविंदजी एलवे साहेब यांनी एवढे मोठे प्रकरण बाहेर काढलं. संबंधित जे काय मुख्याध्यापक होते कशा पद्धतीची भाषा वापरत होते, काय चाललं ते सगळं तुम्ही बघितलं. अशा लोकांवरती यांनी कधीच कारवाई केली, उलट त्यांचं समर्थन केलं. त्यांची इन्क्रिमेंट कधी थांबवली नाही, त्यांना कधी त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही. परंतु कारवाई मात्र माझ्यावरती का, तर मी बोगस शिक्षक भरती बाहेर काढतोय नव्हे, तर मी माझा हक्क आणि अधिकार मागतोय म्हणून फक्त मला त्रास देण्यात आला, कारण की मी मागासवर्गीय समाजामधला आहे. ते म्हणतं मी बाहेरनं आलोय म्हणून. इथं बाहेरचा यातला मुद्दाच येत नाही आहे ना. मला एक माझा जो काय हक्क आणि अधिकार आहे ना, तो मिळवण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे. तो मी मिळवतो, तो जर मी मागत असेल तर मी दोषी कसा? मी म्हटलं मी जर दोषी असेल तर मला फासावर लटकवा ना तुम्ही.
पण तुम्ही असं करू नका ना. त्याच्या मला मला पत्र दिलं चौकशी समितीचं. मी आमच्या मुख्याध्यापकांना विचारलं की नेमके प्रतिनिधी कोण नेऊ. ते म्हणले कोणी चालेल, त्यात काही नमूद नव्हतं. ते पत्र पण माझ्याकडे आहे. मग मी दुसऱ्या दिवशी 18 तारखेला इथे उपस्थित राहिलो. मी माझे प्रतिनिधी म्हणून सन्मान्य आदेशजी मर्चंटे साहेब यांना नेलं सोबत. 11ची वेळ होती. मी 11:15ला हजर झालो. पहिल्यांदा शाळेमध्ये गेलो, हालचाल रजिस्टरवरती नोंद केली, मास्टरवरती सही केली आणि आलो. आम्हाला 1.5 तासभर आतमध्येच घेतलं नाही. विनोद दळवी साहेब आतमध्ये बसलेले होते आणि मग 1.5 तासानंतर मला आतमध्ये बोलवलं. मला म्हणाले, यांना कशासाठी बोलवलं आहेस? आदेश मर्चंटे का आले? म्हटलं साहेब तुम्हीच म्हणाला प्रतिनिधी घेऊन या. मी प्रतिनिधींना घेऊन आलो आहे. नाही ते चालणार नाहीत अजिबात. म्हटलं तुम्हीच म्हटला प्रतिनिधी घेऊन या. मग कोण चालेल? आजी माझे शिक्षक घेऊन ये. म्हटलं ठीक आहे. आजी शिक्षकांमध्ये म्हटलं सौरभ गोसाकर सर जे आहे ते माझ्यासोबत पीडित आहेत. म्हटलं नाही मग त्यांचं पत्र लागेल. म्हटलं हे घ्या पत्र, आणलं होतं मी सगळं सोबतच. मी पत्र दिलं, हे पण चालणार नाहीत. अरे बापरे, म्हटलं हे चालणार मग कोण चालणार आहे? तू माझे शिक्षक घेऊन ये. म्हटलं माझी शिक्षकांचा आणि माझा काय संबंध? आता मी शाळेमध्ये काय काम करतो हे माझे मुख्याध्यापक बाकी शिक्षक सहकारी ते सांगतील. तुम्ही जे माझे आरोप लावलेत ना ते मला तुम्ही अगोदर द्यायला पाहिजे होते. आणि मी माझ्या मुख्याध्यापकांकडे त्याच दिवशी पत्र दिलं होतं की जी काही चौकशी होणार आहे ही चौकशी व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे व्हावी आणि त्याची एक प्रत मला देखील मिळावी, कारण तर खऱ्या अर्थाने पारदर्शकता राहील. पण माझ्या मागणीचा अजिबात विचार केला गेला नाही. मी आतमध्ये गेलो त्यावेळेला तिथे संतोषजी मांढरे साहेब हे उपस्थित होते. मग आमच्या आदेश भाऊनी फोन केला बऱ्याचशा संचालकांना. त्यांना विचारलं की हे नक्की चाललंय काय? चौकशी समिती लावले, फक्त विनोद दळवी एकटेच आतमध्ये दिसत आहेत, हे नक्की चाललंय काय? तर बऱ्याचशा संचालकांचं म्हणणं असं आलं आम्हाला या संदर्भात काहीही माहिती नाही. मग ते म्हणले मला की आदेश मर्चंटेंना घरी पाठवा आणि तू एकटा इथे ये. तू इथे थांब, मी तुझ्यावरती आरोपपत्र दाखल करतो, सगळं काय लिहितो, तू गप सही कर आणि मग जा. म्हटलं साहेब मी इथे थांबणार नाही, कारण हे जे तुम्ही करताय हे संविधानानुसार पण चुकीचं आहे, हे कायद्याला अनुसरून नाही आहे. त्याच्यानंतर MEPS 1981च्या नियमामध्ये पण हे बसत नाही आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यावर अन्याय अत्याचार करू नका. मी रितसर तसं पत्र लिहिलं, त्यांची पोच घेतली आणि तिथून जात असताना ते मला म्हणाले तू उंगल्या कशाला करतोस? त्यावेळेला आमच्या पाटील मॅडम मागे म्हटलं साहेब असं चुकीची वक्तव्य करू नका. मी माझ्या हक्कासाठी मांडतोय. मी तुम्हाला आजवर फक्त हातपाय पडतोय की मला न्याय द्या, माझा हक्क मला द्या. म्हणजे अशा प्रकारची भाषा त्यांनी मला वापरली आणि मला म्हणले की तुला 2 दिवसात सस्पेंड करतो. म्हटलं साहेब 2 दिवसात का तुम्ही आता जरी मला सस्पेंड केलं तरी पण चालेल, तरी पण मी माझा लढा अजिबात सोडणार नाही. म्हणजे असंवैधानिक किंवा बेकायदेशीर चौकशी समिती त्या ठिकाणी नेमली. या संदर्भामध्ये मी वरच्या पातळीपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे. दुसरा त्यांचे हुकुमशाहीचं उदाहरण तुम्हाला देतो की 15 तारखेला आमच्या शाळेमध्ये लिपिकांना पत्र आलं होतं की त्यांची रीतसर बदली झालेली आहे. कुठे? लाटवण हायस्कूल. दहागाव हायस्कूलचे लिपिक कृष्णा दळवी यांची बदली पंढेरी हायस्कूलला आणि पंढेरी हायस्कूलचे लिपिक पालकर भाऊसाहेब यांची बदली लाटवण पंचक्रोशीमध्ये करण्यात आलेली होती. दुसऱ्या दिवशी कृष्णा दळवी भाऊ आमच्याकडे हजर होण्यासाठी आले. मी शाळेमध्ये होतो, बाकी शिक्षक पण त्याला साक्षीदार आहेत. आमचे मुख्याध्यापक शाळेमध्ये नव्हते, गवारी सर आमचे मुख्याध्यापक आहेत. आणि मग ते हजर झाले. दुपारपर्यंत म्हणले अहो मला हजर करून घ्या, मुख्याध्यापक कुठे तुमचे? म्हणलं ते येतील, कामानिमित्त गेले असतील. तर इकडे काय घडामोड घडली मंडणगडमध्ये आम्हाला माहिती नाही आहे. त्या दिवशी आमचे लिपिक दिवसभर शाळेमध्ये नव्हते, मुख्याध्यापक पण शाळेमध्ये नव्हते. काय गडबंगल घडलं, काय चर्चा झाली? बदली ही अशी होत नसते, त्यासाठी संस्थेचा ठराव लागतो. ठराव करून जर बदली केली गेली तर ती बदली अचानक कॅन्सल कशी होते? कदाचित झाली पण असेल, काय अडचण असेल, त्याबद्दल माझं काय दुमत नाही आहे. बदली कॅन्सल झाली, दुसऱ्या दिवशी लिपिक पुन्हा शाळेमध्ये आले, असं कळलं की त्यांची बदली रद्द झाली. म्हटलं चांगली गोष्ट आहे, चला त्या भागातलं जर लिपिक असेल तर ते शाळेला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो, त्याबद्दल पण माझं काय म्हणणं नव्हतं. पण त्या लिपिकाने आल्या मास्टरवरती सही करून टाकली. कधीची? 16 तारखेची. 16 तारखेला ते शाळेमध्ये हजर नाही आहेत. 15 तारखेला आम्ही रितसर त्यांचा सेंडऑफचा कार्यक्रम घेतलेला आहे. याचे साक्षीदार शाळेचे मुख्याध्यापक पण आहेत, माझे शिक्षक सहकारी पण आहेत. मग त्यांची सही आली कशी? मी सन्मान्य मुख्याध्यापकांना प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर एकच आलं, भाईंनी सांगितलंय सही घ्यायला. मी म्हटलं सर, शाळा ही शालेय आचारसंहिता, शिक्षण विभागाचे नियम, शासनाचे नियम यांच्यावरती चालते, बाकी कोणाच्याही नियमावरती शाळा चालत नसते. सर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही असं खोटं काम करू नका. पण ते म्हटले माझे हात बांधलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी जी आपण म्हणतोय की हुकुमशाही चाललेली आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रसंग तुम्हाला सांगायचं वाटतो की 1 जुलै हा इन्क्रिमेंटचा दिवस असतो. माझी इन्क्रिमेंट थांबवलं पण मला पत्र दिलं.
मी त्यांना पत्रव्यवहार केला की तुम्ही जो ठराव संमत केला होता माझी इन्क्रिमेंट थांबावी म्हणून, तर ठीक. नमस्कार, मी ॲडव्होकेट अभिजित गांधी, चिटणीस मंडणगड तालुका विकास मंडळ या संस्थेचा चिटणीस म्हणून आजकाल जे आमचे एक शिक्षक इंगळे सर यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये काही संस्थेवरती आणि एकंदर आमच्या सरचिटणीसांच्या कार्यपद्धतीवरती काही आक्षेप नोंदवले. त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज आपणा सर्वांना या ठिकाणी बोलवलंय. तर याच अनुषंगाने आपणाला सांगायचं असं आहे की इंगळे सर हे गेले 2008 पासून आपल्याकडं सहशिक्षक म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या संस्थेच्या 4ही हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून वेगवेगळ्या कालावधीमध्ये काम केलेलं आहे. आता ते सध्या पंढेरी पंचकृषी हायस्कूलमध्ये कार्यरत आहे. त्यांच्या कामाच्या संदर्भात बरेच वेळा वेगवेगळ्या मुख्याध्यापकांनी कार्यपद्धतीवरती तक्रारी नोंदवल्या दिल्या. त्या संदर्भात संस्थेने त्यांच्यावरती ज्या त्या पद्धतीत जी काही समज देणं आवश्यक होतं ती दिलेली होती. आता देखील त्यांच्या पण या तक्रारीत काही सुद्धा कमी काही येत नाही, दरवेळेस तसंच होत होतं. त्याच अनुषंगाने आता देखील रिसेंटली तक्रार प्राप्त झाली होती आणि आता शासनाचं धोरण असं आहे की विद्यार्थी पटसंख्येवरती शिक्षक याच ह्याच्यातनं शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. आता ते ज्या शाळेत काम करतात तिथे शिक्षकांची संख्या कमी झाली असल्या कारणाने जर का तुम्ही सायन्सचे शिक्षक असाल तर तुम्हाला गणित शिकवणं हे देखील अभिप्रेत आहे. तुम्ही शिकवलंच पाहिजे. तुम्ही समजा मराठीचे शिक्षक असाल तुम्हाला हिंदी देखील शिकवणं आवश्यक आहे. तर अशा बाबी असताना वारंवारपणे मी गणित शिकवणार नाही, माझा तो विषय नाही वगैरे अशा भूमिका घेऊन वागत होते. तर हे वागत असताना यापूर्वी देखील संस्थेने वेगवेगळ्या शिक्षकांना तिथं पाठवून संस्थेच्या वतीने गणितचे विशेष वर्ग घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पुरा करण्याच्या दृष्टीनं देखील मदत केली. इथे शिक्षक काम करत नाही किंवा काम करण्यास नकार देतो अशी परिस्थिती असताना देखील संस्थेने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन कायमपणे वागण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना न्याय देता येईल यासाठी काम केलं. याच अनुषंगाने आता त्यांनी जे काय संस्थेवरती किंवा एकंदर सरचिटणीसांना देखील त्यांनी हुकुमशाह म्हणणं, त्याच्यावरती वागणं, ज्या सरचिटणीसांनी त्यांनाच नोकरीसाठी ठेवलं त्यांना अपॉइंटमेंट देखील त्यांनीच दिली आणि आज त्यांनीच त्यांना आपल्या स्वतःच्या कामामुळे त्यांच्यावरती दोष देणं हे काय योग्य दिसत नाही. आणि राहिला प्रश्न की महेशगिरी आणि बाकी इतर शिक्षकांच्या काही नेमणुकांच्या संदर्भात, तर या नेमणुकांच्या संदर्भात तर या सर्व शिक्षकांनी ज्या 2-3 शिक्षकांना आपण नोकऱ्या दिलेल्या आहेत आता, तर त्या शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केल्या. या याचिकांमध्ये आदेश घेतले. त्या आदेशा अनुषंगाने शिक्षण विभागाने आम्हाला आदेश केले. त्या आदेशाच्या अनुषंगाने याच्यामध्ये संपूर्ण शिक्षण विभाग त्याची पडताळणी करत असतं आणि त्यातनं त्या नेमणुका येतात आणि ह्याच्यामध्ये आम्हाला त्या सगळ्या आदेशांचं पालन करण्याच्या व्यतिरिक्त संस्थेकडे कुठलाही भाग नसतो. तर याच्यातनंच त्यांच्या नेमणुका केल्यात आणि या सगळ्या नेमणुकांमध्ये म्हणा किंवा इतर सर्व कारभारामध्ये कुठेही गैरव्यवहार, गैरकारभार किंवा बेकायदेशीरपणा नाही. आणि सरचिटणीसांच्या बाबतीत त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं किंवा व्यक्तिशः त्यांच्यावरती बोलणं, तर याच्यामध्ये जे काय काम आहे हे काम एक संस्था म्हणून किंवा सरचिटणीस म्हणून त्या जबाबदारीतनं त्यांना जे जे वेळोवेळी गरज पडतात त्याप्रमाणे आदेश देणे हे त्यांचं काम असतं आणि तो कामाचा भाग असतो आणि त्याच्यावरती कामाच्या भागावरती अशा पद्धतीत वैयक्तिक स्वरूपात बोलणं हे काही योग्य राहत नाही. आणि त्या बाबतीत जे काय कारवाई करायची असेल ती आमच्या स्तरावरची ती देखील नक्की आम्ही करू. शिवाय त्यांना जरी याबाबत काही म्हणणं असेल तर त्यांनी देखील त्यांची जी काय न्याय बाजू मांडण्यासाठी किंवा न्यायालयीन काय कामकाज करायचं असेल तर ते देखील करण्यास काय आपली त्याला हरकत नाही. बघा, त्यांनी सांगितलं की संस्थेमध्ये मी खूप सारी कामं केली विद्यार्थ्यांच्या ह्याची. ही का कामं केली आणि का कामं करू शकले, तर संस्थेने त्यांना संधी दिली, काम करण्यासाठी तेवढा एक्सपोजर दिला म्हणूनच ते कामं करू शकले ना. हा भाग देखील लक्षात घेण्यासारखा आहे.
पण हे असताना केवळ सगळ्यात मला खूप वाईट वाटलं की जातीय द्वेषातनं त्यांच्यावरती कारवाई केली जाते असा जो काय त्यांचा आरोप आहे. तर आमच्याकडे संस्थेमध्ये अशा प्रकारे कुणावरही जातीय द्वेषातना किंवा कोणाची जात पात बघून काम केलं जात नाही. इव्हन आम्ही ह्या दैनंदिन कामकाजामध्ये आमचा तितकासा समावेश देखील नसतो. की रोज उठून कोणाला आणि कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या पक्षाचा आहे याच्याशी आमच्या कामकाजाशी काही संबंध नसतो. आम्ही फक्त त्या आमच्या जे शैक्षणिक कामाला आन्सरेबल आहे, तो कर्मचारी आहे एवढ्यापुरतीच भूमिका ठेवतो. आणि ह्या सगळ्या भूमिकेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शाळेमध्ये मुख्याध्यापक नियुक्त केलेले आहेत आणि हे मुख्याध्यापकांच्या मार्फत याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. याच्यामध्ये व्यक्तीच्या कुठल्याही प्रकारे संस्थेचा डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट ही अजिबात नसते आणि त्यामुळं हे काही जे काय आरोप केले त्यांनी ते चुकीचे आहेत आणि मुळातच त्याच्यामध्ये त्यांचा जो काय इतर गैरशिस्तीचा भाग असेल किंवा त्यांनी इतर काही ज्या गोष्टी केलेल्या असतील तर त्या संदर्भात योग्य ती उपाययोजना किंवा कारवाई जी काय करणं अपेक्षित आहे ती संस्था नक्की करेल. कालच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने त्यांचं असं निवेदन होणार आहे त्यांचा सेवा निष्ठेचा अधिकार आहे तो लावला जातो आणि न्यायालयाने जो निकाल दिला होता त्या शिक्षकांना तर तो न्यायालयीन निकाल असा त्यांच्या म्हणण्यानुसार होता आहे की असे कोणत्याही ठिकाणी न्यायालयाने म्हटलं नाही की त्या शिक्षकांना सामावून घ्यावं. बघा, न्यायालयाचा आदेश हा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे. नक्कीच संस्था ही मुंबई उच्च न्यायालयाच्या पेक्षा मोठी नाही किंवा शिक्षण अधिकारी संचालक असतील, शिक्षण संचालक असतील, या सगळ्याशी हात्याकडनं ते आलेले आदेश आहेत. यांचं पालन करण्याच्या व्यतिरिक्त संस्थेची भूमिका काय असू शकत नाही. आणि त्यांना जर का न्यायालयीन आदेशाच्या बाबत काय आक्षेप असेल किंवा त्यांना वाटत असेल की या आदेशाने काहीतरी माझ्या, तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागणे किंवा त्या न्यायालयामध्ये किंवा अन्य काय जे काय त्यांचे ते करणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी तुम्ही संस्थेवरती आरोप करून संस्था चालकांना त्याच्यामध्ये दोषी आहेत असं भूमिका मांडून याच्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही. आणि या प्रक्रियांमध्ये संस्थेला कुठेही स्पेस नाहीये की ज्या स्पेसमध्ये संस्था याच्यामध्ये काही डिसाईड करू शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर का त्याच्याबाबत काय भूमिका मांडायची होती तर मांडायचं होतं तर त्यांनी संस्थेकडनं रिसर परवानगी घेऊन जरी ते न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडली असती तरी चाललं असतं. हा आदेश काल परवा आला का आणि मग तुमच्याकडे पत्रकार परिषद झाली असं नाही झालं. आज विद्यार्थी पटसंख्या घटतीये. घटल्यानंतर प्रश्न निर्माण होतोय की शिक्षकांची देखील संख्या कमी होण्याची शक्यता आहे या नवीन निकषानुसार, ज्याला आता स्थगिती आहे. आणि खरी अडचण अशी आहे की जर ती घटली आणि शिक्षकांची संख्या कमी झाली, सरप्लस झालं, तर कदाचित आपल्याला अन्यत्र नोकरीसाठी जावं लागेल अशी एखाद्या वेळेस त्यांना भीती असू शकते. या भीतीपोटीच त्यांनी असे खोटे आणि खोडसाळ आरोप संस्थेला बदनाम करण्यासाठी केलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. सेवा मुद्दा आहे. तुमच्या म्हणण्यानुसार असं त्या ठिकाणी मांडलं संबंधित जे शिक्षक आहेत त्या अन्य संस्थेमध्ये त्यावेळेला सेवा बजावतात असे काही त्या ठिकाणी आपले म्हणणं आहे. मुख्याध्यापक त्यांचं जर असं म्हणणं असेल ना त्यांचं, तर त्यांनी त्याबाबत योग्य ती कारवाई करावी. आता त्याच्याबाबतच्या सगळ्या